SC SC ST NT आणि BJNT खास करून तुमच्यासाठी व्हिडिओ आहे. कारण की तुम्ही एवढे वैमान झालात ना आमच्यावर की तुम्हाला तुमची दाखवायला पाहिजे की काय लेवल आहे. कारण की गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या लोकाला कोणी शिवत नव्हतं, तुमच्या लोकाला कोणी मंदिरात येऊ देत नव्हतं, तुमच्या लोकांना कोणी पाणी देत नव्हतं, तुमच्या लोकाला कोणी माणूस म्हणून सुद्धा जगवत नव्हतं. आणि आज जे अधिकार हक्क जे भेटलेत ना तुम्हाला, एवढे पॉशमध्ये राहता, बॉम्बमध्ये राहता, दाखवता की आम्हाला तर कोण काही करत नाही, तर ही सगळं बाबासाहेबाचं आहे. कारण की लोक कायद्याला घाबरतात, तुम्हाला कोण घाबरत नाही. तुमची जात जरी कळली ना आजसुद्धा, तर तुमच्या जातीतल्या जातीतसुद्धा दुसरे लोक तुम्हाला पोरगी देत नाही. आणि ही रिॲलिटी आजही किती बी काळ बदलला ना तरी तो काळ एकच सांगतो की ती परिस्थिती नाही बदलली. आणि परिस्थिती काय सांगते माहिती का, तुम्ही जे OBC म्हणता ते 27% आरक्षण घेता, 360 जाती आहेत, त्या कट्टर हिंदू आहेत. म्हणजे आम्हाला तर काय तुम्ही मतदानच देत नाही किंवा तुम्ही आम्हाला काय आमचं समजतच नाही. म्हणजे तुम्हाला ज्या लोकांनी आजपर्यंत वाईट टाकलं, जे लोक तुम्हाला शिवत नव्हते ते लोक तुम्हाला चालतात. फार तुम्ही त्यांच्या मांडीला लावून बसता आणि तुम्ही आम्हाला शिव्या घालता, निळ्या झेंड्यावाल्यांना, जयभीमवाल्यांना. म्हणजे फुकटचं आमच्याच बापाचं खायचं ना आम्हाला शिव्या घालायच्या. त्याच्यानंतर SC समाजामध्ये 59 जाती येतात, त्यातल्या 58 जाती ह्या पण सेम अशाच कंडिशन. म्हणजे काय, SC सगळे हरामखोर झाले. म्हणजे आमच्याच समाजाची लोक आम्हालाच बैमान झाली. म्हणजे बाबासाहेबाच्या नावाने ह्यांना कोण मारत नाही आणि ह्यांना असं वाटतं की अरे बाबासाहेबांनी कुठं काय दिलं, येतं सगळं आम्हाला ह्यांनी दिलं त्यांनी दिलं. अरे तुम्हाला कोण शिवत पण नव्हतं रे, तुम्हाला कोणी असं जवळ पण बसवत नव्हतं. तुमची तर अशी कंडिशन होती की तुम्हाला ते डुकरापेक्षा डेंजर कंडिशन होती SC समाजाची, NT समाजाची, BJNT समाजाची. हां, म्हणजे विचार करा, आज ST समाजातल्या लोकांना असं वाटत असेल की अरे आम्ही पण कट्टर हिंदू आहे. बरोबर, सगळेच कट्टर हिंदू आहेत भावांना. फक्त एक महाराष्ट्रातले एक बुद्धिस्ट समाज सोडला ना, सगळेच कट्टर हिंदू आहेत. म्हणजे जर बघायला गेलं OBC मधल्या 360 जाती हिंदूच आहेत, त्या आम्हालाच विरोध. SC समाजामधल्या 58 जाती कट्टर हिंदू, त्या आम्हालाच विरोध. ST समाजातल्या 40 जाती, त्यांचा आम्हालाच विरोध. म्हणजे सगळं फुकट खायचं बाबासाहेबाच्या नावाने, आरक्षण घ्यायचं बाबासाहेबाच्या नावाने. तुम्हाला कोणी मारलं ना लगेच पोलीस स्टेशनला जायचं, सांगायचं SC ST ॲक्ट लावा. आणि कोणाच्यामुळं, बाबासाहेबांमुळं. म्हणजे काय, तुम्हाला जर कोणी मंदिरात नाही घेतलं तर लावा SC ST ॲक्ट. म्हणजे कोणामुळं, बाबासाहेबांमुळं. म्हणजे सगळं फुकट जे काही ना, सगळं तुम्हाला जे फॅसिलिटी भेटतात त्या बाबासाहेबांमुळे भेटतात, त्या तुम्हाला चालतात. पण तुम्हाला आम्ही चालत नाही. आम्ही का चालत नाही, कारण की आम्ही तुमच्यासाठी लढतो, रस्त्यावर उतरतो. तुम्हाला आम्ही चालत नाही. तुम्हाला निळा झेंडा चालत नाही, कारण की तो इक्वेलिटी, समता शिकवतो, समानता शिकवतो. तुम्हाला निळा झेंडा चालत नाही. तुम्हाला बाबासाहेब चालत नाही. का चालत नाही, तर त्यांनी तुम्हाला माणसात आणलं, आज माणसामध्ये बसवलं. नाही तर तुम्हाला कुत्रंसुद्धा कोण विचारणार नाही. तुम्ही जे म्हणता ना की आज आमची एवढी इज्जत आहे, आम्हाला एवढे मानपाणी, अरे तुम्हाला कुत्रं पण इज्जत देणार नाही तुम्हाला. हां, तुम्हाला आजही तुम्ही मार खावा. बघा तुम्हाला काय म्हणलं जातं, दलित म्हणजे काय, शोषित पीडित दलित मार खाणार. बाबासाहेबांमुळे तुमचं अस्तित्व आहे, लक्षात ठेवा. नाहीतर काही नाही.